पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात आणि राज्याच्या विकासात त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची कदर केली आहे। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर एका पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींनी अभिनंदनही केलंय की त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याने विकासाच्या एका नवीन मार्गावर वाटचाल केली असल्याचं मोदींनी म्हटलंय। अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली। या दरम्यान ट्रम्प उपाध्यक्ष JD व्हॅन्स आणि झेलेन्स्की यांच्यात जोरदार वादावादी झाली। यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या दंडेशाहीला न जुमानता झेलेन्स्की ट्रम्प यांच्या डोळ्यात डोळे घालून भेटलेत। या काळात असे अनेक प्रसंग आलेत की नेते एकमेकांकडे बोट दाखवताना दिसून आलेत। उत्तराखंडच्या उच्च भागात मुसळधार बर्फवृष्टी दरम्यान शुक्रवारी सकाळी चामोली जिल्ह्यातील बद्रीनाथ येथे सीमावर्ती माना गावाजवळ झालेल्या हिमस्खलनात अडकलेल्या सीमा रस्ते संघटनेच्या 55 कामगारांपैकी 33 कामगारांना सुरक्षितपणे वाचवण्यात यश आले, तर 22 जणांचा शोध सुरू आहे। गेल्या 2 दिवसांपासून हवामानातील चढ उतारांमुळे काल संध्याकाळपासून दिल्ली NCR मध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे। शनिवारी पहाटे दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्राम मधील अनेक भागात मुसळधार पाऊस पडलाय। फेब्रुवारीमध्ये झालेल्या पावसामुळे लोकांना मे महिन्याच्या उष्णतेपासून दिलासा मिळालाय। पाकिस्तानात सध्या चॅम्पियन ट्रॉफी सुरू आहे। क्रिकेटच्या या मिनी वर्ल्ड कप साठी विविध देशांचे खेळाडू भारतात आलेत। त्याचवेळी धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे। पाकिस्तानात भीषण बॉम्बस्फोट झालाय, त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। हा बॉम्बस्फोट पाकिस्तानातील अकोरा खट्टक जिल्ह्यातील दारुल उलूम हक्कानिया मशिदीत झालाय। 40 वर्षांपूर्वी एका अमेरिकन एजंटची हत्या करणाऱ्या ड्रग माफिया राफेल कॅरो क्विंटेरोला मेक्सिकोने अमेरिकेचे स्वाधीन केलंय। क्विंटेरो FBI टॉप 10 वॉन्टेड यादीत होता। अमेरिकन तपास संस्था CIA अधिकाऱ्यांना लाच देऊन तो आपलं काम करून घेत होता। तुर्कीमधील कुर्दिश फुटीरतावादी दहशतवादी संघटना कुर्दिस्तान वर्क्स पार्टीने 40 वर्षांनंतर आत्मसमर्पण केलंय। तुरुंगात असलेले पक्षनेते अब्दुल्ला ओकलन यांनी संघटनेच्या सदस्यांना तुर्की विरुद्धचे युद्ध संपवून संघटना बरखास्त करण्याचं आवाहन केलंय। दक्षिण चीनमधील नदीत तेल सांडल्यानंतर साफसफाई करणाऱ्या एका जहाजाने एका लहान बोटीला धडक दिली। या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला। या घटनेत 5 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी मंडळाने 2022च्या दिवाळखोरीतून श्रीलंकेच्या पुनर्प्राप्तीला बळकटी देण्यासाठी IMFने त्यांच्या $2.9 अब्ज बेलआउट पॅकेजमधून $334 दशलक्ष चौथा हप्ता देण्यास सहमती दर्शवली आहे। रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाकारोवा यांनी शुक्रवारी म्हटलंय की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या ओरड सामन्यादरम्यान युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांना न मारून संयम दाखवलाय। युक्रेनच्या हवाई संरक्षण दलाने रशियाने रात्रीच्या ताज्या हल्ल्यात सोडलेल्या 154 पैकी 103 ड्रोन नष्ट केल्याची माहिती कीवच्या हवाई दलाने शनिवारी दिली आहे। युक्रेन आणि सुरक्षेवरील कारवाई पुढे नेण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टार्मर यांनी उद्या होणाऱ्या शिखर परिषदेसाठी डझनभराहून अधिक युरोपियन आणि EU नेत्यांना आमंत्रित केलंय, असं त्यांच्या कार्यालयानं सांगितलंय। IIT वाले बाबा म्हणून ओळखले जाणारे अभय सिंग यांनी नोएडा येथील एका खासगी वाहिनीवरील चर्चेदरम्यान आपल्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा आरोप केलाय। याबाबत अभय सिंग यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। तसेच काही लोकांनी भगवाधारी वस्त्र घालून आपल्याला मारहाण केल्याचा आरोप अभय सिंग यांनी पोलीस तक्रारीत केलाय। बीड जिल्ह्यातील मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणात आणि मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे। या प्रकरणात वाल्मिक कराड याचा दाखल आरोपपत्रात आरोपी क्रमांक 1 म्हणून उल्लेख करण्यात आलाय। एका प्रकारे तोच या हत्येत मास्टरमाइंड असल्याचं आरोपपत्रात म्हणण्यात आलंय। महिला प्रीमियर लीग सीझन 3च्या 12व्या सामन्यात गुजरात जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 6 गडी राखून पराभव केला।
गुरुवारी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने 7 विकेट्स गमावल्यानंतर 125 धावा केल्या. जीजीजीने 17 षटकात 4 गडी गमावून लक्ष्य गाठलंय.